हॅलो. आज मी बनवणार आहे कंटोळ्याची भाजी. ही रानभाजी आहे, पावसाळ्यामध्येच मिळते. खायला एक नंबर असते. तुम्ही ट्राय केली असेल तर तुम्हाला माहीतच असेल, पण ज्यांनी ट्राय केलेली नाही आहे त्यांनी नक्की ट्राय करून बघा. आज मी कशी करायची हे पण दाखवणार आहे. आणि ज्यांना येत नाही आहे पण खायची आहे तेही व्हिडिओ बघून नक्की ट्राय करू शकता. याच्यामध्ये खूप कॅल्शियम असतं, फायबर असतं, आयर्न असतं. सगळं एका भाजीमध्येच आपल्याला मिळतं. म्हणजे चिकन मटनपेक्षा ही ताकदवान आणि पॉवरफुल ही भाजी आहे. पण ही पावसाळ्यामध्येच मिळते. आणि घेताना कधी पण असे छोटे छोटे घ्यायचे कवळे. जास्त मोठे घेतले तर त्यांना चव नसते अजिबात. त्याच्यामध्ये मोठे मोठे बिया असतात आणि लवकर ते शिजत पण नाही. हे पटकन वाफेवरती शिजतात. तर बघा तुम्ही, आता मी रेसिपी दाखवणार आहे. आता हे मी पाण्यामध्ये भिजत ठेवते, म्हणजे त्याच्या आतमध्ये जी माती गेलेली आहे व्यवस्थित निघून जाईल. हे मी अर्धा तास तरी भिजत ठेवते पाण्यामध्ये. अशी इथे मी पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे, त्यातली माती पूर्ण निघून जाईल. आता आपण अर्धा तास तरी तिला व्यवस्थित भिजवून घेऊयात. स्वच्छ धुवून मी त्यांना बारीक चिरून घेतले आहे. त्यामध्ये एक बटाटासुद्धा कापून टाकलेला आहे. बिया मी तशाच ठेवल्यात कारण ते कोवळे आहेत, म्हणून बिया मी तशाच ठेवलेल्या आहेत. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि जिरे मोहरी घातलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 कांदे घातलेले आहेत. तर चिरलेलं कांदा आणि मिरची हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं. त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे. त्यानंतर कंटोळ्याची भाजी जी आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे. ही भाजी वर्षातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे आणि हिचा भाव पण खूप वाढलेला आहे. बाहेर देशामध्ये ही भाजीची किंमत तर 2,500-3,000 हजार रुपये किलो आहे. आरोग्यासाठी खूप चांगली आहे. ज्यांना ब्लड शुगर आहे त्यांच्यासाठी तर एक नंबर भाजी आहे ही. व्यवस्थित मी परतून घेतली भाजी. त्यानंतर मीठ घातलं आणि वाफेवरती शिजवायला ठेवलेली आहे. भाजी शिजून झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करा. भाजी तुम्हाला नक्की आवडेल. गावरान भाजी आहे, लागते पण मस्त. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. त्यासोबत तांदळाची भाकरी केलेली आहे मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.